क्वेश्चन पहा, नुकतीच भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? संजय सिंग. पुढील प्रश्न, महानदी कोलफील्ड लिमिटेडचे CMD म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला? उदय ए. कुल. पुढील प्रश्न पहा, अलीकडेच राष्ट्रपतींनी सर्व ऊर्जा कार्यक्षम उपकरणासाठी कोणत्या वर्षी पुरस्कार दिला? क्रॉम्प्टन. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणत्या राज्याच्या पोलिसांनी अलीकडेच व्हॉट्सअप चॅनल सुरू केले आहे? उत्तर प्रदेश. अलीकडेच आर्थिक वर्ष 23 च्या GDP मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा किती टक्क्यांनी कमी झाला आहे? 15%. नेक्स्ट प्रश्न पहा, 81वा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 मध्ये बेस्ट मोशन पिक्चर ड्रामा श्रेणीतील पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला? ओपनहायमर. पुढील प्रश्न पहा, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्रात DFRP संयंत्र राष्ट्राला समर्पित केले, तर हे इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू. नेक्स्ट प्रश्न पहा, जून 2024 मध्ये आयोजित होणाऱ्या ICC T20 विश्वचषकमध्ये प्रथमच कोणत्या देशाचे संघ सहभागी असतील? तर अमेरिका, कॅनडा, युगांडा हे. नेक्स्ट प्रश्न पहा, 18व्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणातील मलकाजगिरी सर्वात मोठा तर लक्षद्वीप सर्वात लहान मतदारसंघ आहे. काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. देशातील 5 सर्वात मोठे मतदारसंघ: मलकाजगिरी तेलंगणा 29,58,564 इतके मतदार आहे इथे. बँगलोर उत्तर कर्नाटक 28,19,424. गाझियाबाद उत्तर प्रदेश 25,73,717. उन्नाव उत्तर प्रदेश 21,60,607 इतके. उत्तर दिल्ली पश्चिम दिल्ली 21,94,425. तर देशातील 5 सर्वात लहान मतदारसंघ पहा: लक्षद्वीप 47,972, दमण-दीव 1,02,260, लडाख जम्मू काश्मीर 1,59,949, दादर नगर हवेली 1,88,783, अंदमान निकोबार 2,57,856. त्यानंतर पुढे बघा, T20 मध्ये 300 बळी टिपणारा महेंद्रसिंग धोनी पहिला यष्टिरक्षक ठरलेला आहे. MS धोनी T20 मध्ये 7,000 धावा करणारा पहिला भारतीय यष्टिरक्षक सुद्धा ठरलेला आहे. दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहे. पुढील प्रश्न पहा, नुकत्याच पार पडलेल्या 12व्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत? गोपालगंज 3 मधून. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणत्या देशात पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाने अलीकडे संसदीय निवडणुका जिंकल्या आहे? भूतान याचं योग्य उत्तर असणार. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणत्या देशाचा विश्वचषक विजेता फुटबॉल खेळाडू मारियो झगालो यांचे नुकतेच निधन झाले आहे? ब्राझील. अलीकडेच कोणत्या राज्यातील लाल मावशीच्या चटणीला GI टॅग मिळाला आहे? ओडिशा. अलीकडेच बसवराजू यस यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? छत्तीसगड. 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव नुकताच कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे? नाशिक. कोणत्या बँकेने अलीकडे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सन्मानरूपी क्रेडिट कार्ड सुरू केले आहे? इंडसइंड बँक. नेक्स्ट प्रश्न पहा, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहे? नादिया केल्विनो. नेक्स्ट प्रश्न, कॉर्पोरेशन सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेड. पहिल्या आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे?
कोलकाता. कोणत्या राज्यातील काळा नुनिया तांदळाला GI टॅग देण्यात आला आहे? पश्चिम बंगाल. नेक्स्ट पहा, नोबेल पारितोषिक विजेते डॅनियल काहनेमन यांचे निधन झाले, ते कोण होते? तर ते होते इस्रायली अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. त्यानंतर बघा त्यांच्या बाबत काही इम्पॉर्टंट पॉईंट. काहनेमन यांचा जन्म 5 मार्च 1934 रोजी तेल अवीव येथे झाला. डॅनियल काहनेमन हे प्रसिद्ध इस्रायली अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते होते. काहनेमन यांच्या संशोधनामुळे त्यांना 2002 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. तर कशातील आहे? अर्थशास्त्रामधील. त्यानंतर बघा, भारतीय टेनिस स्टार रोहन बोपन्ना आणि त्यांचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एडेन यांनी ओपनच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत क्रोएशियाच्या इव्हान डोडिक आणि अमेरिकेच्या ऑस्टिन क्रॅजिसेकचा 6-7, 6-3, 10-6 असा पराभव केला. तर कोणतं टेनिस स्पर्धा होती ती? तर मियामी ओपन 2024. काही महत्त्वाचे पॉईंट बघूया त्यातले. 24 वर्षीय बोपन्ना हा ATP मास्टर्स 1000 विजेतेपद जिंकणारा सर्वात वयस्कर व्यक्ती ठरला आहे. या विजयासह त्याने ATP क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावले आहे. वयाच्या 44व्या वर्षी बोपन्नाने मास्टर्स 1000 विजेतेपद जिंकणारा सर्वात वयस्कर व्यक्ती बनण्याचा स्वतःचा विक्रम मोडला. गेल्या वर्षी फ्लोरिडामध्ये वयाच्या 43व्या वर्षी तो सर्वात जुना ATP 1000 मास्टर्स चॅम्पियन बनला होता. बोपन्नाची ही 14वी ATP मास्टर 1000 फायनल होती. एकूणच हे अनुभवी भारतीय खेळाडूचे 63वे ATP टूर लेव्हल फायनल आणि 26वे दुहेरीचे विजेतेपद होते. बोपन्नाने एक दुर्मिळ कामगिरी देखील केली, ज्यामध्ये तो सर्व 9 ATP मास्टर्स स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारा लिएंडर पेस नंतर दुसरा भारतीय बनला. त्यानंतर नेक्स्ट पहा, आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट सुरुवात 2023ला झाली. दरवर्षी 30 मार्च रोजी साजरा केला जातो शून्य कचरा दिवस. या दिवसाचे उद्दिष्ट कचरा कमी करण्याबद्दल जागरूकता वाढवणे आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी शून्य कचरा उपक्रमांना चालना देणे आहे. वेकोम सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झाली. ठीक आहे. सत्याग्रह हा वेकोम महादेवाच्या मंदिराच्या सभोवतालच्या रस्त्यावर सर्व जातीच्या लोकांसाठी प्रवेश मिळवण्यासाठी लढा होता. वायकोम हे त्रावणकोर संस्थानातील मंदिराचे शहर आहे. 603 दिवस हे आंदोलन चालले. 30 मार्च 1924 रोजी असह्य आंदोलन सुरू. मंदिर प्रवेश आंदोलनापैकी पहिले आंदोलन जे लवकरच देशभरात पसरले. 23 मार्च 1925 मध्ये संपले. गांधीजींना शेवटी एक तडजोड करण्यात यश आले. मंदिराच्या आजूबाजूच्या 4 पैकी 3 रस्ते सर्वांसाठी खुले करण्यात आले, परंतु चौथा पूर्वेकडील रस्ता ब्राह्मणांसाठी राखीव ठेवण्यात आला. त्यानंतर बघा, पुढील संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष पहा. तर 2023 हे वर्ष कोणते ठरवले आहे? भरड धान्य वर्ष. 2024 आंतरराष्ट्रीय उंट वर्ष आणि 2025 हे हिमनद्या वर्ष ठरवलेले आहे संयुक्त राष्ट्रसंघाने. हे खूप महत्त्वाचे IMP पॉईंट आहे. पेपरमध्ये जसेच्या तसे हे प्रश्न विचारण्यात येते. तर 2023, 24 आणि 25 हे तिन्ही वर्ष लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणते राज्य हे मॅपल्स या नेव्हिगेशन ॲप अपघात प्रबळ स्थळ मॅप करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? पंजाब. पुढील बघा, अलीकडे सलाम बॉम्बे फाउंडेशनचे आरोग्यदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? अमृता रायचंद. नेक्स्ट प्रश्न पहा, नुकतीच NHRCL चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रमोद
शर्मा. संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगाचा सदस्य म्हणून भारत किती वर्षांसाठी आयोगाचा सदस्य म्हणून कार्य करेल? 4 वर्ष.